आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याच्या वड्या। तर यासाठी लागणारे साहित्य आहे, मी इथे 3 वाटी किसलेले खोबरे घेतलेले आहे। त्यानंतर इथे 1.5 वाटी मी साखर घेतलेली आहे। दुधाची साय मी इथे 3 चमचे घेतलेले आहे। त्यानंतर वेलची पावडर 2 चमचे घेतलेले आहे आणि तूप सुद्धा 2 चमचे घेतलेले आहे। तर सर्वप्रथम आपण पॅन मध्ये 2 चमचे तूप घालून घेणार आहोत। 2 मिनिट तूप आपण सगळीकडे पसरून घेऊन त्यामध्ये आपण 3 वाटी नारळाचा किस आपण यामध्ये घालून घेणार आहोत। हे किसलेलं खोबरं आहे, हे मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। थोडंसं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तुपावरती। थोडं खरपूस होईपर्यंत मी याला परतून यामध्ये साखर घालणार आहे आणि साखर मी 1.5 वाटी घेतलेली आहे। हे प्रमाण एकदम अचूक आहे। याप्रमाणे बनवलं तर बर्फ्या किंवा वड्या ह्या खूप चांगल्या प्रकारे बनतात। आता आपल्याला हे मिश्रण तोपर्यंत परतून घ्यायचे आहे जोपर्यंत ही साखर विरघळत नाहीये। आता साखर विरघळायला लागलेली आहे, आपण याला परतून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये वेलची पावडर घालणार आहे, 1.5 ते 2 चमचे। तुम्हाला वेलचीचा स्वाद किती आवडतो त्यावरती तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि यानंतर आपण घालणार आहोत दुधाची साय, ती मी 3 चमचे इतपत घातलेली आहे। हे मिश्रण आपल्याला पूर्ण एकजीव त्याचा गोळा बनेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता साय घातल्यानंतर हे मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। पण कधी कधी नवीन करताना आपल्या लक्षात येत नाही की आपला गोळा त्याचा एकजीव झालेला आहे की नाही। अशा वेळेला जर तुम्हाला नाही कळालं तर तुम्ही त्यामध्ये थोड्या प्रमाणात अर्धी वाटी इतपत दूध घालून त्याचा नीट गोळा बनवून घेतला तरीही चालतं। आता मी काही यामध्ये दूध घालणार नाही आहे, मी साय घातले त्याच्यावरतीच याचा अशा प्रकारे मी गोळा बनवणार आहे, जसे की आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल। जर तुम्हाला कळालं नाही तर तुम्ही दूध ॲड करा। आता माझा असा गोळा बनलेला आहे या मिश्रणाचा, त्यामुळे मी काय दूध ॲड करणार नाही आहे। जर तुमचं नाही बनला तर तुम्ही थोडंसं दूध ॲड करा आणि असा गोळा बनला पाहिजे त्याचा। आता या पुढील प्रोसेस म्हणजे मी एका ताटाला तूप लावून घेणार आहे, 1 चमचाभर तूप लावून आपण पसरून घ्यायचं आहे। आणि आता जे आपण बनवलेलं मिश्रण आहे ते यामध्ये आपण काढून घेऊयात। हे मिश्रण गरम गरमच असताना आपण काढून घ्यायचं आहे, याला थंड होऊ द्यायचं नाहीये। आता आपलं गरमच आहे मिश्रण। आता मी 1 वाटी घेते आणि वाटीला सुद्धा मी थोडंसं तूप लावून घेते आणि त्या वाटीच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। पसरून घेताना आपण एक काळजी घ्यायची आहे की हे मिश्रण खूप जास्त पातळ होईल इतकं पण पसरायचं नाही आणि जास्त जाड राहील इतकं पण नाही। आपण मीडियम प्रमाणामध्ये याला पसरून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण गरम गरम असतानाच पसरून झाल्यावर आपण याला चाकूच्या साहाय्याने आपण त्याला एक कट मारून घेणार आहोत, बर्फीचा आकार पाडून घेणार आहोत। हे गरमच असताना आपल्याला करून घ्यायचं आहे लगेचच। तर मी आता याला गरम असतानाच मी याला कापून घेते। तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडतात तुम्ही त्या आकारामध्ये यांना कट करू शकता। आणि यांना आकार देऊन आपण मिश्रण थंड होईपर्यंत म्हणजे रूम टेम्परेचरलाच, आपण काही याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, रूम टेम्परेचरला जोपर्यंत गार होत नाही तोपर्यंत आपण ठेवून द्यायचं आहे। आणि एकदा का ते मिश्रण गार झालं किंवा आपण जी वडी आपण ज्या पाडल्यात त्याला परत एकदा त्यावरती कट मारून, जो आपण पहिल्यांदाच मारलेला आहे त्याच्यावरती परत एकदा कट मारून आपण त्या बर्फ्या किंवा वड्या ह्या काढून घ्यायच्या आहेत।
आता माझं सगळं कट मारून झालेलं आहे. आता मी ह्याला गार 1 रूम टेम्परेचरला थोडा वेळ ठेवलेलं. आता आपल्या वड्या सुकलेल्या आहेत. आता मी काढून घेते. या रेसिपीची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि माझी यूट्यूब आणि इंस्टाग्रामची पण लिंक मी दिलेली आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. थँक्यू.